अंतिम सत्र सुरू होतोय. 24 बॉल 28 धावांचं लक्ष ठेवलंय. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज अमित, स्ट्रायकर एंडला गोलंदाज प्रेम. पहिलाच बॉल बॅटची कडा चाललाय बॉक्सच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती विकेट. शून्यावरती पहिला धक्का. गोल्डन डकचा शिकार बनलाय. प्रेमला परतावं लागतंय डग आउटला. हा धक्का पहिला शून्यावरती जयरागाई संघाला. चला काय हरकत नाही, असं वातावरण आहे. गोलंदाजाला मात्र हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. मंगेजी तायडे विभाग अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं मनसे विभाग अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी हा बॉल. इथे मात्र बॅकअप चांगलं आलंय ओमकार कडनं. एकच धाव मिळाली आहे. स्वतःचं अकाउंट ओपन केलंय, संघाचं अकाउंट ओपन केलंय. फलंदाज होता तो म्हणजे आपण बघतोय मयुरेशला. एक धाव धापलकावरती लागते. अमित आहे ट्रॅक वरती. 28 झालेत. 29 धावांचा पाठलाग करत असताना एक धाव झाली धापलकावरती. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 200 रुपयाचे कॅश प्राइज झाले. हा चेंडू खूप चांगला होता पण लाईन लेंथ खराब आहे. अंपायरने सांगितलं व्हाईट बॉल. अवांतर धाव ऍड केली जाईल. धावपलकावरती एकने धावपलक जाईल पुढे. बघतो आपण 2 वरती बॉल झाले 2, धावा सुद्धा 2, गडी बाद झाला 1. पाठलाग करायचा 29 चा अमित पुन्हा एकदा. राऊंड विकेटने हा चेंडू सुद्धा चाललाय बॉक्सच्या बाहेर. दुसरा मोठा धक्का बसतोय जयरागाई संघाला. फलंदाजी करताना 29 चा पाठलाग करताना 2 वरती दुसरा यश. बॅक टू द पवेलियन. सो मी रिक्वेस्ट करतोय पलांडे सरांना, मराठा क्रिकेट कबड्डीचे. सो मी रिक्वेस्ट करतो सरांना आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे चषक मध्ये. हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चालला. एक धाव मिळतीये इथे. एका धाव्याने धावपलक जाईल पुढे 3 वरती. मी पुन्हा एकदा कॉल करतोय पलांडे सरांना. यायचंय सर, आपल्याला आयोजक रिक्वेस्ट करत व्यासपीठावरती यायचं. धावपलक एकने पुढे जाईल 4 वरती. 5 बॉल 4 धावा. 29 करायच्या 25 ची अजूनही गरज आहे. खूप चांगला बॉल होता बॅटम बॅटचा मधोमध यॉर्क ठेवला होता. चेंडू डॉट बॉल येतोय. षटक संपन्न. पहिला गडी बाद झाले. 2 धावा धापलकावरती 4. आता बॉल शिल्लक असेल 18 धावांची गरज आहे. 25 18 बॉल 25 ची गरज. 8.33 च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे. समीकरण पुन्हा एकदा आता बदलत्या मैदानावरती. 18 बॉल 25 ची गरज. 29 करायच्या आहेत. 4 झालेल्या आहेत. पहिल्या षटकात 2 गडी सुद्धा गमावलेत. प्रथम फलंदाजी करताना विचार केला तर मैदानावरती आपण बघतोय ओमसाई गणेशच्या संघाने 3 गडी गमावले होते, पण इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 2 गडी गमावले जयरागाई संघाने. सो मी पुन्हा रिक्वेस्ट करतोय पलांडे सरांना की सर यायचं व्यासपीठावरती. आपल्याला आयोजक वारंवार कॉल करतायत. यायचं सर व्यासपीठावरती. आपलं स्वागत असेल आमच्या टुर्नामेंट मध्ये. गोलंदाज ओमकार येतोय ट्रॅक वरती पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल वेगाने फटका खेचला होता. ड्राईव्ह केले ऑन ड्राईव्ह. फटका तेवढाच वेगाने जातोय गॅप मधनं. 2 धावेंसाठी.
हा चेंडू इथे मात्र चेक केला जातोय आणि नक्कीच आपण बघितलं आमच्या व्यासपीठावरती प्रवीण पगारे ज्याने या 3 दिवस या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलं, लाख मोलाचं सहकार्य केलं. व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवर जेव्हा जेव्हा सत्कार झाले तेव्हा तेव्हा त्याने ते त्यांचं काम पूर्णपणे पार पाडलं आणि तेवढंच चांगलं लाख मोलाचं सहकार्य त्याने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी 3 दिवस मात्र पार पाडलं. ग्राउंड असो व्यासपीठावर असो कुठेही असो त्यांनी मात्र चांगलं सहकार्य केलं आणि आपण त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमरदादा मडवी यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. अमरदादा, रिक्वेस्ट आपल्याला की आपण हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे प्रवीणचा. बघा 3 दिवस या व्यक्तिमत्वाने खूप चांगलं लाख मोलाचं सहकार्य पार पाडलं. 3 दिवस खूप चांगली मेहनत घेतली. व्यासपीठ असो, मंडळी असो, पाहुणे असो, सर्वांसाठी त्याने मात्र खूप चांगली मेहनत घेतली दरवर्षीप्रमाणे यंदाही. आणि त्याचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना प्रवीण पगारे यांचं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमरदादा मडवी यांच्या शुभ हस्ते वलवा मैदानाकडे व्हाईट बॉल अंपायरने सांगितलंय आणि व्हाईट बॉल सोबत धावा धापलकावरती 7 धावा. धावा धपलकावरती आहेत 7. हा बॉल खूप चांगला टप्पा पडल्यावरती थोडासा बायाच्या दिशेने वळण घेतोय. डॉट बॉल येतोय. गोलंदाज ओमकार पाटणेचा चेंडू झाल्या षटकातील 2 धावा 7 करायच्या 29 म्हणजे 22ची अजूनही गरज आहे. मयुरेश सेकंडला केलतोय, टॅप केलाय, खूप चांगली बिल्डिंग, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक 3 मैदानावरती 7 वरती लागतोय जयरागाई संघाला. यासाठीचा आउट. फलंदाज बाद असणाऱ्या रनआउटच्या संधीमध्ये लागतो धक्का क्रमांक 3 मैदानावरती, तो म्हणजे मयूरच्या स्वरूपात नवीन फलंदाज एंटर होतोय. खेळपट्टीवरती असेल नॉन सेकंड एंडला रुपेश.
रवींद्र सेकंड एनला, 9 सेकंड रुपेश आलाय. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5व्या क्रमांकाचा. धावा 7 आहेत. स्विच हिट करायचं होतं. रक्षकाकडनं झालेली चुकी. बाईकच्या स्वरूपात धाव मिळतीये. 1 धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतोय 8 चेंडू झाल्या षटकातील. 4 बॉल. इथे मात्र पटका चांगला सरळ दिशेने खेळून काढलाय. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह. हिट केलं होतं चेंडूला. फिल्डिंग चांगली झाली तिथे मात्र अंकेश होते चेंडूवरती आले तोपर्यंत मिळाली 1 धाव. 1 धावेने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती लागतायत 9 करायचं 29. अजूनही 20 ची गरज आहे. आज षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज ओमकारचा लाईन प्लेन बघावी लागेल. व्हाईट बॉल अंपायरने सांगितलंय. अवंत धाव ऍड केली जाईल. 11 वरती धावफलक. हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यावरती बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. अतिरिक्त वळण घेणारा अजून 1 धाव ऍड केली जाईल. या 12 वरती धावफलक बघायला भेटतंय. 12 धावा धावफलकावरती लागत असताना सो 11 धावा आहेत. माफ करा 11 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव कंप्लीट केली. या शेवटच्या बॉलवरती 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती 12. 2 षटकांना समाप्तीनंतर गडी बाद झाले. एकूण 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती करायचा 29. अजूनही विचार केला 12 बॉल मध्ये 17 धावेंची गरज असणार आहे. 12 बॉल 17. बारा बॉल 17ची गरज आहे. 16 जरी केल्या तरी चालतील कारण की विकेट समान आहेत पण नाणेपैकी जिंकली आहे जय रागाई या संघाने. विकेट न गमावता 12 बॉल 16 चालतायत मैदानावरती. जर विकेट गमावली तर कंपल्सरी. निखिल आलाय डावकुराचा एक वेगवान गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये समोर रुपेश. पहिला बॉल खूप चांगला होता यॉर्क लाईनचा. बॉटम बॅटचा मधोमध बॅटचा टोला बॉल लागतो. मागे चाललाय ओमकार होते. डॉट बॉल येतोय. समीकरण वारंवार बदलतंय. 8.50च्या सरासरीने धावा करायच्या 17. 16 चालतायत 11 बॉल मध्ये. पहिला आलाय डॉट. निखिलचा टप्पा पडल्यावरती समरण डिलिव्हरी खाली राहतोय. आतमध्येही सुद्धा येतोय. इन स्विंग झाला म्हटलं जातं. डावकुराचा गोलंदाज आहे. डॉट बॉल येतोय. 10 बॉल 17ची गरज आहे. मॅच मध्ये अजूनपर्यंत रहस्य कायम आहे. क्रिकेट आहे अनिश्चितांचा खेळ आहे. काही होईल काही घडेल काही सांगता येत नाही. कभी बाजी उधर तर कभी बाजी इधर. 10 बॉल 17ची गरज. हा चेंडू खूप चांगला होता आणि इथे रनआउटची संधी आली होती धावून पण ती मात्र करता आली नाही. पूर्ण 1 धाव कंप्लीट झाली. लेग बायच्या स्वरूपात ही धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. या 1 धावफलक जाईल पुढे. 13 वरती अजूनही 16ची गरज आहे. धावफलकावरती चेंडू झालेत आपण बघतोय 3. 9 बॉल 16. निखिल समोर फलंदाज रवींद्र. बॉटम बॅटचा मधोमध टॅप केलाय. रनआउटची संधी आहे आणि आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रनआउटच्या संधीमध्ये धक्का क्रमांक 4 लागत असताना जय रागाई या संघाला 13 वरती आणि आता 16 धावा कंपल्सरी करावा लागतील. नवीन फलंदाज एंटर झालाय खेळपट्टीवरती वैभव. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती वैभव. गोलंदाज निखिल तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 बॉल टाकलेत. 1च धाव खर्च केले. 1 गडी मात्र त्याने आता बाद केला तो पण रनआउटच्या संधीमध्ये. हा चेंडू हा सुपर. काय डिलिव्हरी होती चेंडूची. अतिशय वेगाने चेंडूची फेक केली होती. ऑफस्टिक वरती जाऊन मात्र चेंडू आदळलेला आहे. धक्का क्रमांक मैदानावरती 5वा
जय रागाई संघाला. आता इथनं समीकरण थोडं कठीण दिसतंय की काय. सहावा धक्का बसला मैदानावरती. पाच गडी बाद झालेत. हा चेंडू खूप चांगला होता. डॉट बॉल येतोय. षटक संपन्न झालं तिसरं. धावा फलकावरती स्थगित आपण बघतोय 13. आणि आता मात्र 6 बॉल 16 ची गरज. 4 चौकार मारावेच लागतील रुपेशला. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे जयेश म्हात्रे यांच्याकडनं. आणि 2 धाव्यांसाठी म्हणजे तुडीसाठी 100 रुपये. आणि अवघ्या एका धावेचं षटक होतं गोलंदाज निखिलचं. आणि त्यातही त्याने मात्र एक गडी सुद्धा बाद केला होता. एक वैयक्तिक तर एक सांघिक. हा बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. अंकेश आहे गोलंदाज ट्रॅक वरती. व्हाईट बॉल येतोय. एक धावने धावफलक जाईल पुढे 14 वरती. 6 बॉल 15 ची गरज. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये राहतोय बॉल. डॉट येतोय. अतिरिक्त बाउन्सही मिळाले या चेंडूला. 5 बॉल 15 ची गरज. 15 कंपल्सरी आहेत. गोलंदाज अंकेश. हा बॉल लेंथ खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. व्हाईट बॉल येतोय. धावफलक 1 ने पुढे जाईल 15 वरती. आणि आता गरज आहे 14 ची. चेंडू झाला षटकातील 1. हाही बॉल लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. आता मात्र खराब गोलंदाजी होतीये अंकेश कडनं. सलगचा दुसरा व्हाईट येतोय. धावफलक अजून 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती 16 धावा लागत असताना सलगचे 2 व्हाईट बॉल बघायला भेटले. स्वयं सन्मान आपण घेऊयात. मुख्य व्यासपीठावरती नवनीतजी वजे दादांचा शुभ सन्मान करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमरदादा यांच्या शुभ हस्ते आपण नवनीतजी वजे दादांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडवा. पटका चांगला तर ड्राईव्ह केला तर ऑन साइडला. अमरदादा यायचा आपला शुभ हस्ते सत्कार करूत आपण. नवनीत दादा उपस्थित आहेत व्यासपीठावरती. नवनीतजी वजे दादा उपस्थित. त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. संदीप मांजरेसाठी पारितोषिक येतोय अमोल दलवीकडनं. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. हा चेंडू फटका चांगला आहे. आणि मिळतील या 2 धावा. 100 रुपये मिळतील जयेश म्हात्रे यांच्याकडनं. प्रत्येक 2 धाव्यासाठी जयेश म्हात्रे यांच्याकडनं. चौकार आहे की 2 आहेत. अंपायर डिसिजन काय? 2 धावा. यस 2 धावा मिळतील. जयेश म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालं.
टिटू ग्रुप कडून सुद्धा 500 रुपये कॅश प्राइज येतोय. मथुर फॅन संदीप मादरे यांच्यासाठी डावकुराचा फलंदाज फलंदाजी करतोय. धावा दबलगावरती आहेत 19 धावा. इथे चौकार नव्हे तर षटकार ठोकलाय. बॉक्स ओपन केलाय. फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक मैदानावरती 6वा संदीप म्हात्रेच्या स्वरूपात. दोन बॉल 10 धाव्यांची गरज आहे मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अंकेश, नवीन फलंदाज ऋषी केलपट्टीवरती आलाय. 2 बॉल 10 धावा. चांगला चेंडू होता, सोडून द्यायचा विचार होता पण आतमध्ये जातोय बॉल. डॉट येतोय. 1 बॉल 10 ची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जियांशी 11 ओम साई या संघाने आणि जियांशी 11 ओम साई संघ ठरलाय माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे चषक 2024 चा चॅम्पियन संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जियांशी 11 ओम साई गणेश हार्ड लक. जय रगाई संघ तुम्ही खेळलात